प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्टोरी मागच्या संडेला चालू केलेली आहे, हो ना? मागच्या संडेला आपण रूथच्या पुस्तकातून वचनाचं मनन सुरू केलेलं होतं. खूपशा गोष्टी आपण पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीपासून अभ्यासलं आणि देवबाप निश्चित मला वाटतं आपल्या मंडळीशी बोलला मागच्या संडेला पण, हो की नाही? खरं म्हणता? हां. आज पण मला खूप आनंद झाला, कारण अनेक जण चर्च सुरू व्हायच्या अगोदर आत होते आणि छान वाटलं. परमेश्वराशी ते जुडले होते. छान वाटतं एकदम त्याची उपस्थितीमध्ये. आणि मग प्रार्थना हे काम चालू राहतं, मध्यस्थी चालू राहते, हे खूप सुंदर वाटलं. याची अनुभूती घ्यायची असेल तर निश्चित येऊन बघा तुम्ही. 9ची वेळ आपण म्हणतो, पण येऊन बघून तर घ्या 8:30 पावणे 9ला नेमकं काय होत असतं. तर निश्चित देवबाप तुम्हाला प्रकर्षाने त्याच्या भेटीची जाणीव करून देईल, हो की नाही? का? कारण तो जिवंत देव आहे, हो ना? तो जिवंत आहे, तो सर्व व्यापी आहे, तो सर्व ज्ञानी आहे, तो सर्व समर्थ देव आहे. आणि त्या देवाची भक्ती आज आपण करत आहोत. खूप सुंदर अशी आराधना झाली आणि त्या आराधनेनंतर आता आपण वचनाकडे जात आहोत. रूथच्या पुस्तकातून आपण पाहिलं की रूथ ही मुळातच विधर्मी होती. परमेश्वराने याह्वे देव नंतर जसं इन्कार्नेशन झालं तर आपल्या देवाला एक नाव मिळालं, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण त्या अगोदर आपण याह्वे म्हणायचो. अनेक नाव होतं. मी आहे मोशेने विचारल्यानंतर देवाने म्हटलं की बस मी आहे, तो आहे. तो काल आज आणि युगानुग एकसारखा आहे. आणि आपण बघतोय की तो देव आज देखील राज्य करत आहे. आणि तो निवडला त्यांनी पृथ्वीवर सर्वात पहिल्यांदा इस्रायलला, हो की नाही? अब्राहमाला त्यांनी दर्शन दिलं. संपूर्ण सृष्टीक्रमाला निर्माण करता तोच आहे. आदामापासून जी सगळी मनुष्य जाती निर्माण झाली, आज वेगवेगळे पंथ तयार झालेत, वेगवेगळे धर्म तयार झालेत, वेगवेगळे प्रकारचे डॉक्ट्रिन्स आज अवेलेबल आहेत. प्रत्येकजण त्यांच्या पसंतीस उतरलेलं, त्यांच्या सत्सद विवेकबुद्धीला पटलेल्या अशा देवाच्या मागे किंवा विश्वासाच्या मागे चालत आहेत. नीट अभ्यासा, बघा काय म्हणते मी. एकाच देवाने सगळी सृष्टीक्रम निर्माण केलं, पण मनुष्याला नाही का जे करायला नको होतं ते त्यांनी केलं. ज्ञानाच्या वृक्षाचं फळ खाल्लं आणि जो आज्ञाभंग झाला, त्या अतिज्ञानाचा परिणाम आज आपण बघतो की संपूर्ण सृष्टीक्रमामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक विचारसरणी आहेत आणि प्रत्येकजण ज्याला जसं वाटतं पटतं त्या पद्धतीने चालत आहेत. आपल्यातच बघा किती आहेत. बॅप्टिस्ट आहे, पेंटेकॉस्ट आहे, मेथॉडिस्ट आहे, CNI आहे, हो की नाही? कॅथलिक, अजून कितीतरी मी सांगू शकेन. असे विश्वासणाऱ्यांचा वेगवेगळा ग्रुप आहे. त्यांची आराधनेची पद्धत आहे. परमेश्वराला भक्ती करण्याची त्यांची स्टाईल आहे. आणि काही जण नाही का एकमेकावर टीका पण करायला कमी जास्त करत नाहीत. आम्ही ज्या पद्धतीने जातो, आमची जी पद्धती आहे किंवा आम्ही ज्या पंथाचे आहेत ते श्रेष्ठ आहे. मग शब्दात मांडणारे, शनिवारी आराधना करणारे देखील म्हणतात की हेच बरोबर आहे. रविवारी उपासना करणाऱ्यांची जी संख्या जास्त आहे त्यांना वाटते की माझं बरोबर आहे, किंवा मी ज्या चर्चला जातो तिथली पद्धती आणि तिथली उपासण्याची सगळी पद्धती ती बरोबर आहे, असं सगळ्यांना वाटत असतं. पण देवबाप वरून बघत असताना नाही का, त्याला किती हे सगळं थोडंसं विचित्र पण वाटत असेल, हास्यास्पद वाटत असेल, पण तो शेवटी बाप आहे. तो सगळ्यांवर सेम प्रीती करतो, सेम. इस्रायलवर पण तेवढाच करतो आणि इस्रायल इतर जेवढे राष्ट्र आहेत, जेवढे लोक आहेत, आपण सगळे त्याच्यात येतो, त्या सगळ्यांवरही तितकाच प्रेम करतो. कारण बनवणारा तोच आहे, डॅडी तर तोच आहे. त्यामुळे सगळ्यांवर प्रेम करतो, ही पहिल्यांदा जाणीव ठेवा.
पण झालं काय की त्याने एकाला निवडलं, अब्राहमाला निवडलं. ती त्याची चॉईस होती. मी चॉईसवर बोललेलो पण आहे. पत्नीचं उदाहरण देऊन मी बोललेलो आहे की अनेक स्त्रिया जगामध्ये आहेत, पण आय हॅव अ चॉईस ना. मला चॉईस आहे. तुम्ही सगळे माझे आहात, पण मला चॉईस आहे की माझी पत्नी कोण असावी. सो आय सिलेक्टेड अमृता. त्यामुळं दुसऱ्यांना काही वावगं किंवा वाईट वाटण्याचं कारण आहे का? हॅलो, अमृताला मी पत्नी म्हणून निवडलं म्हणून याचं कोणाला वाईट वाटायचं कारण आहे का? अजिबात नाही. खरं आहे की नाही? बघा, आता कळत जाईल. म्हणून माझं तुमच्याशी नातेसंबंध बदललं का? दीक्षा, मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं आहे की नाही? अण्णा, तुमच्यावर जेवढं मी प्रेम करतो त्याच्यात काय बदल झाला का? राज, तुझ्यावर? सॅम, तुझ्यावर कधी बदल झाला का मी तिला सिलेक्शन केलं म्हणून? नाही, मी तिला सिलेक्ट केलं ॲज अ वाईफ म्हणून माझं आणि तुमच्या मधल्या प्रेमामध्ये काही दरी निर्माण झाली का? किंवा कमी झालं का? हॅलो, उत्तर द्या. वन वे नको, उत्तर द्या. कमी झालं का? सिस्टर, तुम्ही सांगा. माझ्या मुलीसारखं मी प्रेम करतो, ते कधी बदललं का? नाही. जसं तुम्ही माझ्याबद्दल, येस, हा, मी याच्यावर पण बोलतो. पहिल्यांदा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. योहान, माझं तुझ्यावरच्या प्रेमामध्ये काही कमतरता आली का ह्याच्यावर ही माझी बायको झाली म्हणून? नाही. सेम सेम सेम. अब्राहमाला निवडलं म्हणून जगातल्या कुठल्याही माणसावरचं देवाने प्रेम कधीच कमी केलं नाही. कधीच कमी केलं नाही. चर्चच्या बाहेर असणाऱ्या, रोडवर फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरही तितकाच प्रेम करतो. त्याच्या प्रेमामध्ये कोणाबद्दलही कधीच प्रेम निर्माण कमी झालं नाही. इज इट क्लिअर? हा, मी देव नाहीये म्हणून मी तिच्याबरोबर 24 तास राहतो. देव आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सगळ्यांसाठी तितकाच अवेलेबल राहतो. इज इट क्लिअर? तो सर्वव्यापी आहे. तो रस्त्यावरनं जाणारा, गुणगुणत एखादा विश्वासणारा, ज्याला चर्चनं जमत नाही येणं, घरातले काही प्रॉब्लेम असेल, ही लव्स हिम. तेवढ्याच पॅशनेटली तो प्रेम करतो जेवढं तुमच्यावर करतो. ही चॉईसच्या बाबतीतली गल्लत आहे म्हणून मी आज क्लिअर केलं. कधी कधी आपल्याला जेलस फील होतो, अब्राहमालाच का? अरे नाही, ही हॅज अ चॉईस, पण त्या चॉईसने त्याचं तुमच्यावरचं प्रेम कमी होत नाही. ते तुम्ही विसरू नका. कळलं ना आता? म्हणून इस्रायलवर जळायचं कारण नाही. त्यांनाच का बरं आधी निवडलं? इंडियन्सला निवडलं असतं तर भारत सगळा निवडलेला राष्ट्र राहिला असता. आज इस्रायलला आपण निवडलेला राष्ट्र म्हणतो देवानी. तसं आपलं राहिलं असतं. एक थोडं वाटून जायतो माणूस आपण. म्हणून आज एक हे क्लिअर जायचं चर्चने की त्याच्या चॉईसमुळं त्याच्या इतरांवरचं प्रेम आणि नातेसंबंधात काहीच फरक पडत नाही. आणि अवेलेबिलिटीचा विषय झाला तर तो देव आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वांबरोबर एकाच वेळी संभाषण करू शकतो, तो सगळ्यांना एकाच वेळी आशीर्वादित करू शकतो, सगळ्यांशी एका वेळी बोलू शकतो. आपण मनुष्यात, आपल्याला मर्यादा आहेत. मी एका वेळी एका ठिकाणी राहू शकतो. आता इथे आहे. कळलं कसा देव आहे आपला? आणि मग त्या निवडीमुळं काय झालं सांगतो. निवडीमुळे मला हिला काही रूल्स लागू झाले. हिला बघा, निवडीमुळे हिच्यावर काही रूल्स लागू झाले की ती मला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही. बंधनं नाही, रिलेशन आहे. मला कळलं पाहिजे ना ती कुठं गेली आहे. बंधनं नाही. परत एकदा नीट सांगतो, कळलं पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे, म्हणून ती मला विचारून जाते. तिला मर्यादा आहेत, हो की नाही? माझ्या बरोबरच्या लॉयल्टी राहण्याच्या काही मर्यादा तिला लागू झाल्या.
मग तसं इस्रायलचं घडलं. निवडल्यामुळं त्यांना काही नियमशास्त्र द्यावे लागले, लॉज द्यावे लागले. का तर मी तुला निवडले, आता माझं रिलेशन तयार झालेलं आहे आणि त्यामुळं माझे आणि तुझे काहीतरी संबंध आहे, काय बायलॉज फॉलो करावं लागणार आहेत. झालं काय, इस्रायलने जे बायलॉज देवाने दिले त्याचे इतके गडद रेषा आखल्या ना त्यांनी स्वतःहून काही, की त्याच्यामुळं यहुदे इतरांना वेगळं गणण्यात आलं. मग इस्रायल समजू लागला की वी आर सिलेक्टेड, म्हणजे अमृता जास्तच बूस्ट करू लागले की मी यांची पत्नी आहे, म्हणजे माझं पहिलं स्थान आहे, बाकीचे सगळे चिल्लर आहेत. असं देवाबद्दलचं समज इस्रायलमध्ये झाला. आणि इस्रायल इतरांना 9:23 तर असं आहे की मवाबला तर एकदम घाणेरड शब्दात स्तोत्रसंहितेमध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. ते आपण जगाचं प्रतीक आणि आपलं प्रतीक घेतलं तरी काही हरकत नाही आहे. यहूद इतरांनी जर इस्रायलमध्ये आलं तरी मंदिराच्या प्रवेशासाठी 10 पिढ्या थांबायच्या होत्या. किती? 10 पिढ्या कशाला म्हणतात? म्हणजे जो विश्वास ठेवून आलेला आहे त्या व्यक्तीला अंगणात देखील प्रवेश नाही. तू भक्ती करत राहायची, तुला परमेश्वर माहीत झाला हा देव जिवंत आहे, यांचा देव खरा देव आहे, आणि तो आला तरी किती पिढ्या थांबायच्या होत्या? 10 पिढ्या. किती मोठा अन्याय आहे. म्हणजे तो मनुष्य मरेपर्यंत तर आत येणार नाही, प्लस त्याच्या पुढच्या 8-9 पिढ्या येणार नाहीत, आणि मग 10व्या पिढीला ती संधी मिळेल. 10 नंतर किती भयानक त्यांनी गडद रेषा करून ठेवल्या. लक्षात येते? मग अशा परिस्थितीतली मवाबी रूथ, आता आलो आपण, तर ती मवाबी ती येऊन तरी काय होतं, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, असं म्हणून येऊन देखील तिचं काय होतं, बाहेरच राहावं लागणार होतं. पण काहीतरी स्टोरीमध्ये ट्विस्ट झालं. कोणीतरी एंट्री मारली आणि मग रूथला ते स्थान मिळालं. नेमकं काय झालं मी आधी एकदा स्टोरी लाईन सांगतोय. गोष्ट ऐकूयात आपण, गोष्टी रूपात ऐकूयात. मग आपण म्हणजे वचनच आहे पण आधी गोष्टी रूपात रूथची स्टोरी सांगतो, म्हणजे तुम्हाला पुढचं आज आपण ऐकणार आहे ना की नेमकं चर्च कोण आहे, ख्रिस्त कोण आहे, इस्रायल कोण आहे, भविष्यात्मक ही स्टोरी कशी आहे, ख्रिस्ताच्या जीवनात कशी घडली, लोकांच्या जीवनात त्यांच्या कसं काय होतं ते, हे सगळं आपण पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात का या प्रवासासाठी? रेडी? देव आज या मंडळीशी बोलणार आहे आणि या स्टोरीद्वारे बोलणार आहे, आणि भविष्यात्मक कशी आहे, प्रोफेटिकली हे बुक कसं आहे, आज देवबाप निश्चित तुम्हाला सांगेल. नामी आपल्या नवरा अलीमलेख याच्याबरोबर बेथलेहेमात राहत होती, जिथं आपला निर्माणकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. त्या गावाचं नाही का खूप मोठं नाव झालं. त्या ठिकाणी राहणारी एफ्राता म्हणतात त्या एरियाला. तर यहुदा, बेथलेहेम यहुदा मी सांगितलं, भाकरीचं घर आणि स्तुतीचं स्थळ. केवळ दुष्काळ पडला आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपण मोआब देशात जाऊ, तिथे सगळे काही संपन्नता आहे. ती जगात गेली नवऱ्याबरोबर. तिला 2 मुलं होती, महलोन आणि खिल्लोन. आणि तुम्हाला सगळ्यांना मागच्या संडेला माहीत झालं की महलोनचा अर्थ आजारी आणि खिल्लोनचा अर्थ दुबळा, दुर्बल. अशी कशी नावं दिली ते आपण बोललोय, बघितलंय. पुन्हा ऐकायचं असेल तर मागचं सर्मन ऐका तुम्ही. हे 4 गेल्यानंतर तिथं तिचे मिस्टर वारले, अलीमलेख. स्टोरी आधी नीट आहे का? मग महलोन आणि खिल्लोनाने तिथल्या मवाबी स्त्रिया लग्न करून घेतले. एकाचं नाव होतं रूथ, दुसरीचं होतं अर्पा. झालं काय की मी शब्द वापरतो, कर्मधर्म संयोगाने काय घडतं का देवाच्या इच्छेने सगळं काय होतं, देवाच्या योजनेने सगळं काही होतं. आपल्याला जेव्हा लोक म्हणतात ना कर्मधर्म संयोगाने सुदैवाने, त्यावेळेस फक्त आपण एवढंच मनात म्हणायचं, त्यांना करेक्शन करायला जायचं नाही. इट्स गॉड्स प्लॅन. देवाच्या योजनेशिवाय काही घडत नाही. ते दोघं मरतात आणि मग शेवटी अशी बातमी कानाला येते की
बेथलेहेमामध्ये पुन्हा सगळं काही सुखावलेलं आहे. सगळीकडे आता भाकरीच्या गावामध्ये भाकरी आहे, सगळी संपन्नता आलेली आहे. तर मग आता नामीला वाटतं की चला आता आपण आपल्या गावी जाऊ परत. ती निघते आणि जस्ट आत्ता तरी तरुण असलेल्या 2 सुना तिच्या मागे निघतात, हो की नाही. त्यातली एक ॲक्टर असते, बेस्ट ॲक्टर अवॉर्ड घेतलेली अर्पा. कारण सुरुवातीला म्हणते नाही सासू मी सोडून जात नाही वगैरे, रडारडीचा कार्यक्रम. पण पुन्हा जेव्हा इन्सिस्ट करते नका रे येऊ, काय करणार आहे माझा मुलगा, आता मी जरी लग्न केलं माझी मुलं होणार. तेव्हाची जी पद्धत होती की ती सुनेला सर्वात पहिल्यांदा दीर जर असेल अवेलेबल तर दीराला दिलं जायचं वंश चालवण्यासाठी. बाहेर जाऊन तिचा दुसरा विवाह व्हायचा नाही. विवाह घराच्या खानदानामध्येच व्हायचा, हे एक लक्षात ठेवा. त्या अर्थाने ती बोलली की बाबा आता तसं तर कोण अवेलेबल नाही, मला जरी मूल झालं तर तुम्ही म्हातारे व्हाल, त्यापेक्षा बेस्ट वे तुम्ही इथं राहा, छान लग्न करा, सुखी संसार करा. तर त्यात अर्पा लगेच तिचा फ्लाइंग किस घेऊन निघून जाते. तिने आपल्या परमेश्वर आणि त्याच्या भूमीला नाकारलं आणि शैतानाने तिला गाठलं आणि तिच्यापासून शैतानाची वंशज गल्ल्यात आणि त्याची भाऊ हे जन्माला आले, जे पुन्हा इस्रायल विरुद्धच उभे राहिले. पण काही हरकत नाही, देव आहे, त्याचा प्लॅन मोठा आहे. तिथल्याच मवी स्त्रीला उचलतो, जे इस्रायल नाही आमच्याशिवाय बाकीचे म्हणजे चिल्लर, असं इस्रायल मानत होतं. पण देव मानत होता का? देवानी पावलोपावली दाखवलेलं आहे की त्याच्या वंशावळीमध्ये त्यांनी सगळ्या अशा लोकांना स्थान दिलंय की तुमची सगळ्यांची तोंड बंद इस्रायलची. चिडीचूप, आवाज नाही करायचा. तुम्ही ज्याला निषिद्ध मानता, मी मानत नाही, मला सगळी सेम आहेत. रूत आत आली, माहित आहे ना. या इथं काय झालं, यरिहोच्या ठिकाणी कोण आत आली? राहाब वेश्या, ती आत आली. येशूला वाटलं असतं ना की माझ्या वंशावळीमध्ये सगळे राजे राण्याच घेऊ, चांगल्या चांगल्या, आणि इकडून राजे घेऊ. त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी दाखवून दिलं की आय लव्ह एव्हरीवन, आय मेड एव्हरीवन अँड आय लव्ह एव्हरीवन, सेम पॅशन. हे दाखवून देण्यासाठी राहाबला देखील तिने आत एंट्री केली. देवाच्या वंशावळीमध्ये वेश्या पण आहे. आणि जे मवाब, जे आपण त्याचे प्रतीक आहोत, मवाबी म्हणजे आपण, ख्रिस्ती तर इस्रायली तर त्यांचं सिलेक्शन देवानी केलं. रूथला घेतलं आणि रूथला घेऊन तो आला. रूथ प्रामाणिकपणे आल्यानंतर आता प्रश्न होता की आपल्याकडे उदरनिर्वाहासाठी काहीच नाही. सून तरुण होती आणि त्यावेळेचा मुख्य व्यवसाय 99% व्यवसाय शेती होता. दुसरं असं फॅक्टरी इकडे तिकडे असं काय नाही. तर त्यामुळे तिला सर्व वेचायला जायचं भाग होतं. ती वेळ होती पासोवरची, वल्हांडणाच्या सणाचा मोसम होता. सातूचं पीक येतं त्यावेळेस, हंगाम, बार्ली म्हणतो आपण. 2 हंगाम इस्रायलमध्ये आहेत, एक बार्ली एक व्हीट. बार्ली व्हीट, सातू गहू, सातूचा आणि गहूचा हंगाम. गहूचा हंगाम हा सगळ्यात भारी, कारण तो श्रीमंत असं धान्य मानलं जायचं. त्याच्याने श्रीमंती यायची, त्यांच्याकडे ते भरपूर पिकायचं, ते विक्री करायचे, त्याच्याने ते समृद्ध व्हायचे. त्यामुळे त्या पिकाच्या हंगामाला अजून जास्त व्हॅल्यू होती. ही येते सातूच्या हंगामामध्ये आणि मग सर्व वेचायला जाते. आणि सीन बघतो आपण, पहिल्या दृष्टिकोनाची जाते, बवाजाची जाते. बवाज रूथला पाहतो, रूथ नाही पाहत. सिलेक्शन देव करतो. तो आकर्षिल्याशिवाय तुम्ही त्याच्या मंदिरामध्ये येऊ शकत नाही. तुमचं सिलेक्शन केलेलं आहे. म्हणा माझी निवड झालेली आहे. देवाने आधी माझ्यावर प्रेम केलं, हां, मग नंतर आपण केलो. ही सेड फर्स्ट आय लव्ह यू, आणि मग आपण I too म्हटलं. हा फरक आहे. कोणी बूस्ट करायचं काम नाही. मी पहिला म्हटलं आणि मग देवाने आय लव्ह यू म्हटलं. अरे हा, आधी देवाने तुम्हाला पाहिलं. तुम्ही जगात होता, सर्व वेचत होता, काम करत होता. देवाने तुम्हाला पाहिलं आणि दया आली तुमच्यावर आणि त्यांनी सिलेक्शन केलं. बवाजनी रूथला पाहिलं आणि त्यांनी त्याच्या सर्वंटला पण सांगितलं की थोडं थोडं सोडत जा रे, तिला जास्तीचं मिळू दे. आणि ती घेऊन जाऊन गेल्यावर सासू विचारतं कुठून, कुणाचेच आहेत? ती सांगते बवाज. हा बवाज, हा तो तर आपला रिलेटिव्ह आहे, त्याला हक आहे, त्याला अधिकार आहे, तोच योग्य आहे. आपली जी जमीन आहे ते सोडून घेण्याचा
आणि तुला पत्नी म्हणून स्वीकारण्याचा जे अधिकार आहे ना, मी आधीच सांगितलं तिथं विधवा विवाह असा नव्हता की कोणालाही करायचं. आधी आपल्या नातेवाईकांमध्ये शोधायचं विधवेनी दुसरा पती, आणि मग ते विवाह असं मोठं होत नव्हतं, फक्त स्वीकारायचे सगळ्यासमोर, वेशीवर सगळ्या वडील वर्गांसमोर केवळ स्वीकारायचं होतं ते की आजपासून ही मी पत्नी म्हणून स्वीकारतो म्हणून. पण त्याच्या अगोदर ती जमीन देखील त्याचा व्यवहार व्हायचा होता. ते एकाच वेळी करायचं असतं. जो जमीन घेतो त्यांनीच त्या देशी विवाह पण करायचा असतो. लक्षात येते? आता आपण इथपर्यंत आलो होतो, इथून पुढची मग होतं काय की रूथ, नामी काय म्हणते रूथला, बाबा तू ज्याच्या शेतातून एवढं सगळं आणली ना, तू आता आज पुढे कुठल्या लक्षात जाऊ नको. तो पण तेच म्हणाला, आता यापुढे तुला दुसरीकडे जायची गरज नाही, तू माझ्या शेतात सर्व वेचायला येत चल. आणि मग झालं काय की ही पण तसं म्हणते, आणि मग बघा कसा हंगाम येतो. नंतर गव्हाच्या हंगामापर्यंत ती तिथंच शेतात वेचत असते. आता गव्हाचा हंगाम सुरू झालाय, आणि मग नामी काय म्हणते रूथला, जाऊन तू ना आज त्याचं खाणं पिणं झालं रात्री की तो झोपतो कुठं ते बघ. कारण त्या काळामध्ये हंगामाच्या दिवसात किती जरी श्रीमंत माणूस असला तरी तो त्याच्या शेतात ज्याच्या पिकाच्या पेंडीची रास होते की नाही, त्या रासच्या बाजूला बेड घालून तिथं झोपत असतो संरक्षणासाठी. कारण खूप महत्वाचं ते पीक असतं. त्यामुळं त्या महत्वाच्या पिकाच्या हंगामाच्या समयी तो तिथं कुठं झोपतो. मग त्याचं खाणं पिणं होतं, तर जाऊन बघते तर तो तिच्या सांगितलेली असते की तू त्याच्या पायाजवळ असं झोप आणि त्याचं पांघरून स्वतःच्या अंगावर घे. ही पद्धत होती. जेव्हा त्याला जाणीव होईल की तू त्याच्या पांघरुणात आहे पायाखाली, तर तेव्हा तो विचारेल, तर तेव्हा तू म्हणायचं की मी तुमची रिलेटिव्ह आहे म्हणजे, आणि मला स्वीकारण्याचा अधिकार केवळ तुम्हाला आहे, पत्नी म्हणून आपण स्वीकारावं ही माझी विनंती, असं तू बोलायचं असं ठरवतं. ती जाते, त्याचं खाणं पिणं होतं, आणि मग तो झोपायला जातो. आणि झोपल्यानंतर बरोबर रात्री ती तिच्या पायथ्याशी येऊन त्याच्या पायावरचं पांघरून स्वतःवर घेऊन झोपते. मध्यरात्री त्याला जाग येते, काहीतरी लागतं म्हणून तो उठून बघतो, तर काय रूथ, अरे तू कशी काय. त्याला आनंद तर असतोच मनातून, कारण रूथ आवडलेली असते बवाजाला रूथ आवडलेली असते, त्याला आनंद होतो. मग ती तसं म्हटल्यानंतर तो म्हणतो की आय ॲग्री, मलाही तुझ्याशी लग्न करू वाटतं, परंतु माझ्यापेक्षा अलीमलेख नामीचा नवरा म्हणजे तुझा सासरा जो वारलाय त्याचा जवळचा नातेवाईक, माझ्यापेक्षा जवळचा नातेवाईक आहे, त्याला विचारल्याशिवाय मला तुझ्याशी विवाह करता येत नाही. पहिला अधिकार त्याचा आहे. मग आता एक काम कर, पहाटे अशा वेळी जा की अजून लोक जागे व्हायच्या आधी, की कोणाला कळू नये की तू माझ्या पांघरुणात आली होती म्हणून. जर हे कळलं तर सगळ्यांना वाटेल मी तुला पत्नी म्हणून आत्ता स्वीकारले, आणि मग माझ्या हातून नियम तुटेल. एक जवळचा नातेवाईक असताना तू आधीच कसं काय नियम म्हणजे नाही का स्वतः घेतलं. म्हणून तू आता सगळे जागे व्हायच्या आधी जा. जाताना तो पुन्हा नेहमीप्रमाणे तिला देतो भरपूर सातू, 6 मापे मोजून देतो. मग ते धान्य घेऊन ती जाते सगळं उजडायच्या आधी, आणि सगळी स्टोरी नामीला सांगते. नामी म्हणते बरोबर आहे, आता माझा तर विश्वास आहे, त्याचं मन तुझ्यावर आलंय म्हणजे तो आजचा दिवस काय वाया घालणार नाही. तो वेशीत बसणार, मीटिंग घेणार आणि हा विषय संपवणार. कारण तो श्रीमंत आहे, धनवान आणि सामर्थ्यशाली पण होता बवाज. त्याचं नावच होतं स्टँडिंग इन स्ट्रेंथ, त्याचं नावच होतं. शल्मोनाने जे भव्य दिव्य मंदिर बांधलं होतं का नाही, त्याच्या एंट्रन्सचे 2 पिलर सुंदर जे दिसत होते, त्यातल्या एका पिलरचं नाव होतं बवाज, स्टँडिंग इन स्ट्रेंथ. दुसऱ्याचं याखीन होतं, आपण नंतर कधीतरी बघू. तर तिला विश्वास होता की नाही का हा सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, आणि तो वेशीत बसतो. स्टोरी छान आहे ना, आपलीच आहे, सांगतो नंतर. सेम आपली स्टोरी. मग म्हणून स्टोरी नीट ऐका आधी, मग तुम्हाला नंतर कळेल. मग तो जातो, वेशीत बसतो, 10 वडील वर्ग तिथं बोलवतो, आणि त्या पाहुण्यालाही बोलवतो, या साहेब. जे काय शालोम वगैरे नेहमीप्रमाणे आपले गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड झाल्यानंतर तो म्हणतो की नामी आलेली आहे, अलीमलेख तुझा खास नातेवाईक, आणि मग त्याची जमीन विकायची आहे तिला. इस्रायलमध्ये एक चांगली गोष्ट होती, आपली जमीन बाहेरच्या लोकांना नाही विकायची, आपल्या आपल्यात विकायची. म्हणजे संपत्ती वाढली तरी आपल्याच लोकांची वाढायची. आज काही लोक हा रूल फॉलो करत आहेत. असं
आपण केलं पाहिजे. जी स्थापना आपण केली आहे आपण पण केली पाहिजे. कोणाचं घर विकायचं असेल, काय करायचं असेल तर आपण आधी एकमेकांना सांगितलं पाहिजे. असो, स्टोरी पुढे नेऊयात आपण. मग तो विचारतोय, तो म्हणतो काय अवश्य, संपत्ती वाढणार असते ना, त्यामुळे तो म्हणतो मी विकत घेईन. हॅलो, हे जेव्हा विकत घेशील ना तर तुला ती मवाबी रूथ आहे ना तिला पण घ्यावं लागेल आणि पत्नी म्हणून तुला घ्यावं लागेल. आणि एक रूल आहे की तिला जो पहिला पुत्र होईल ना त्याला अलीमलेखाचं नाव द्यायचं. तू त्याचा बाप असणार नाही. अलीमलेखाच्या वंशात तो मोजला जाईल. त्याच्यानंतरची लेकरंही तुझी असणार, हे पण रूल होतं. त्याचा वंश बंद होऊ नये ना अलीमलेखाचा, म्हणून तरी सगळी पद्धत होती. मग तुला शेत बरोबर हे फ्री गिफ्ट आहे, ते घ्यावं लागेल तुला. तो म्हणतो हे मी नाही करणार बा, मला ते अलीमलेखचं वंश पुढे चालवण्याचं माझी काही इच्छा नाही. आणि म्हणून मला जमीन पण नको. त्यामुळं माझ्या नंतरचं नातेवाईक बाबास तू आहेस, तूच हे घे बाबा. स्टोरी बरं झालं बाबाच म्हणला, हेच पाहिजे होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, रूल एक डेंजर होता. ज्यांनी नकार देतात ना त्यांनी जोडे काढून द्यायचे. कारण तामाऱ्याची स्टोरी माहिती आहे तुम्हाला, तिला सगळे नकार देतात बघा तिचा नवरा मेल्यावर. बरं जाऊ दे ते स्टोरी. पण रूल हे की जो नातेवाईक नकार देतो ना त्याच्या तोंडावर थुंकायचं असतं त्या स्त्रीने, आणि त्याच्या पायातले जोडे काढायचे आणि जोडे नसलेला पाहुणा असं नाव होतं. त्यांनी ते स्वीकारलं, पण रूथ नको. म्हणजे नाही का, मला दुसऱ्याचा वंश चालवायचा नाही. त्यांनी नियमात कडक होता. कसा होता, नाही माझी पत्नी नाही म्हणणार, माझे घरचे नाही म्हणणार, मी घेत नाही बा, तूच घे. मग ती बहुतेक थुंकण्याची पद्धत बंद झाली ती, पण जोडे काढायची पद्धत मात्र होती. जोडे काढून तुम्ही जावा. म्हणजे ती खूण होती की तू अधिकार सोडले, अधिकार सोडल्याची पद्धत होती. त्यामुळे रूथ जाऊन काही थुंकली नाही, कारण त्या स्टोरीमध्ये रूथ नाही आहे तिथे. मग बोआज मनातल्या मनात खुश, यस आय गॉट इट. मग त्यांनी लगेच म्हटलं, बैठक बसली होती, पास्टर, एल्डर, लीडर. हां, तर मी आज रूथला पत्नी म्हणून स्वीकारतोय आणि ही जमीन नामीची आजपासून माझी, वंशातच राहिली. आणि हिला होणारा पहिला पुत्र अलीमलेख, म्हणजे तेच यहुदा वंशातलाच ठरणार आहे. ओके, गॉट इट. झालं, ती जाते. मग विवाह सोहळा असं मोठं होत नाही. मग ते झालं. त्याच्यानंतर विवाह सोहळा झाल्यानंतर तिला एक लेकरू होतं. त्याचं नाव ओबेद. दाऊद म्हणजे आपला दावीद आहे ना, दाविदाचा पंजोबा, आजोबा पंजोबा. हा, तर ओबेदला इशाया होतो आणि इशायाला कोण होतं, दावीद होतो. बोआज, ओबेद, इशाया, दावीद. दावीदचा बाप इशाया, बाप आजोबा कोण, ओबेद. आणि बोआज कोण, पंजोबा म्हणजे पंजा. तर तो पंजोबा होतो आणि मग दावीद होतो. तिकडून गल्ल्याची स्टोरी स्टार्ट आहे, इकडून त्याला मारणाऱ्याची स्टोरी स्टार्ट आहे. लक्षात घ्या, देव आहे, तो प्लॅन करत असतो. तिकडे राक्षस जन्माला लागलेत ना, वेट मी इकडे देव माणसं निर्माण करत आहे. जे येशूला फॉलो करतील ते देव माणसामध्ये गणती होईल. आणि जर येशूला सोडून गेले तर मी पुढचं काय बोलत नाही. समजूतदार आहात तुम्ही, त्यामुळं खऱ्या देवाला फॉलो करा, देव माणसांमध्ये गळती होईल. आज तुम्ही देव माणसांमध्ये बसलेला आहात. बघा तरी शेजारच्याला, तो वाटो न वाटो पण देव माणूस आहे, कारण देवाने निवडलेलं आहे. हो की नाही? किती छान होती ना स्टोरी. मग त्याला जे ओबेद होतं ना, ओबेदचं नाव आहे भक्ती, वर्शिप्ड वन. मग त्या बाळाला घेऊन जाऊन नामीला देतात. नामी तिची दाई बनते, म्हणजे तिची आजी तिची दाई बनते, लेकरू म्हणून सांभाळते, ती स्तनपान करते त्याचं. हा मिराकल कसा झाला देवाला विचारा. नामीला दूध कुठून आलं वगैरे वगैरे. आणि ते असं घडतं. आणि मग बोआज आणि रूथ सेपरेट, मस्त ते जातात त्यांच्याकडे. गोव्याला गेले असतील, कुठे गेले असतील मला विचारू नका. हां, तिथून त्यांनी कशी ट्रिप केली, काय केली, आय डोंट नो. स्टोरी कळली. आता आपण त्याच्यात कसे, चर्च कसं आहे. तर प्रियांनो,
हे सगळं काय घडत असताना इस्रायलमध्ये एक लक्षात घ्या, सातूचा हंगाम पासोरमध्ये होता, वल्हांडणाचा सण चालू होता, बरोबर. वल्हांडणाच्या सणाला नंतर करेक्ट 50व्या दिवशी हा जो गव्हाचा हंगाम येत होता, त्यावेळेस ते इस्रायल लोक पहिल्यांदा काय घडलं बघा. पहिल्यांदा ज्या वेळेस वल्हांडणाच्या सणाच्या वेळेस नीट ऐका, करेक्ट 50व्या दिवशी इस्रायल लोक सिनाय पर्वतावर मोशेला देवानी त्याच्याशी संभाषण केलं, त्याला 2 पाट्यावर 10 आज्ञा मिळाल्या. संहिता, कॉन्स्टिट्यूशन, देशाची संहिता मिळाली. राज्यघटना घेऊन तो पर्वतावरनं खाली आला, बरोबर. तो दिवस होता इस्रायलचा जन्मदिवस. त्या दिवशी इस्रायल राष्ट्र म्हणून उदयास आलं. लक्षात येत आहे? त्या दिवशी राष्ट्र म्हणून ते उदयास आलं. आणि मग बघा, नीट ऐका, 50व्या दिवशी हंगाम होता त्यांचा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत पेंटेकॉस्टच्या सणाला रूथचं पुस्तक इस्रायलमध्ये वाचलं जातं. पण आपण जे पेंटेकॉस्ट म्हणतो ते बिलीव्हरसाठी पेंटेकॉस्ट आहे. त्यांच्यासाठी त्या दिवशी इस्रायल राष्ट्राचा जन्म झाला होता. ते येशू ख्रिस्त आला, त्याच्यानंतर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला, या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही आहे. पहिला त्यांची स्टोरी नीट ऐकू. त्यांच्यासाठी वल्हांडणाच्या सणानंतर 50व्या दिवशी सिनाय पर्वतावर काय मिळालं? 10 आज्ञा. नीट ऐका, इस्रायल राष्ट्राचं फक्त आता नीट ऐका. इस्रायलसाठी 50वा दिवस काय महत्त्वाचा आहे, चर्चसाठी 50वा दिवस का महत्त्वाचा आहे, ते आपण बघणार आहोत. तर का, तर ह्या कुठल्या हंगामामध्ये हे लग्न झालं बाबा? त्याचं गव्हाच्या हंगामामध्ये 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या सणामध्ये. लक्षात येते? हां, तर आता परत येऊ इकडं. इस्रायलसाठी 50वा दिवस कसा महत्त्वाचा? त्यांच्यासाठी तोपर्यंत पेंटेकॉस्ट हा शब्द फक्त सप्तकाचा सण म्हणून साजरा केला त्यांनी. कशाचा? सप्तकाचा सण, फीस्ट ऑफ वीक्स असे ते म्हणायचे. वल्हांडणापासून करेक्ट 50वा दिवस, 7 हप्ते, 7 49, 7 आठवडे आणि त्याच्या पुढचा रविवार हा त्यांच्यासाठी पेंटेकॉस्टचा संडे होता, बरोबर. आपल्यासाठी तो पेंटेकॉस्ट, त्यांच्यासाठी सप्तकाचा सण. का तो सण एवढा मोठा साजरा केला जायचा? त्या दिवशी सिनाय पर्वतावर त्यांना काय मिळालं? त्यांची राज्यघटना, 10 आज्ञा, बायलॉज मिळाले. आणि राष्ट्राला राज्यघटना मिळाल्यामुळे त्यांनी काय साजरा करतात आजपर्यंत? टिल डेट मार्च एप्रिलमध्ये त्यांचं येतं. ज्या दिवशी आपण वल्हांडणाचा सण आहे जूनमध्ये येतं, ते वल्हांडणाचा सण मार्च एप्रिलमध्ये. 8 जूनला आपण पेंटेकॉस्टचा सण साजरा केला. पूर्ण जगातल्या ख्रिस्ती मंडळींनी पेंटेकॉस्ट सण साजरा करतात. इस्रायलमध्ये फीस्ट ऑफ वीक साजरा करतात. रूथचं पुस्तक वाचलं जातं त्या दिवशी. का तर रूथच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय 23मध्ये सातूचा हंगाम आणि गव्हाचा हंगामाविषयी सांगितलेला आहे. या दोन्ही हंगामामधला हा 50व्या दिवसाचा फरक. आणि 50व्या दिवशी त्यांचं राष्ट्र स्थापन झालं, कारण ते बिलीव्ह करतात की ती संहिता आम्हाला मिळाली आणि आम्ही राष्ट्र म्हणून उभे राहिलो. इस्रायलचा बर्थडे पेंटेकॉस्ट म्हणजे 50व्या दिवशी झाला. अशा पद्धतीने ते साजरा करतात. आणि या हंगामाचा उल्लेख रूथमध्ये आहे म्हणून रूथच्या पुस्तकाचं तिथं पठण केलं जातं. कळलं का? हां, आता युवक मंडळीच्या जीवनामध्ये हे कसं घडलं? मंडळी वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी आपण ईस्टर साजरा करतो, हो की नाही? गुड फ्रायडे, रिझर्वेक्शन संडे, गुड फ्रायडे, रिझर्वेक्शन संडे, ज्याला ते इस्रायलमध्ये वल्हांडणाचा सण म्हणतात. वल्हांडणाचा सण म्हणतात. त्यांच्यासाठी अजूनही ख्रिस्त मेला नाही, त्यामुळे रविवारी त्यांचं रिझर्वेक्शन संडे नसतं. त्यामुळे त्यांच्याकडे ईस्टर नसतं. त्यांच्याकडे काय? फक्त वल्हांडणाचा सण. आम्हाला मिस्र देशातून देवाने परत आणताना वधलेला कोकरा लक्षात असू देत. पण आपल्यासाठी येशू ख्रिस्त जन्माला आला सगळ्यांसाठी. सेम त्याच पद्धतीने वल्हांडणाचा कोकरा तो स्वतः झाला जगासाठी. त्याला धरण्यात आलं, चाचपणी करण्यात आली, त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली. जसं वल्हांडणाच्या कोकऱ्याला तपासलं जातं की तो पवित्र आहे का, कुठं जखम बिगम काय नाही का, डागडुजी नाही, म्हणजे डागाळलेला नाही आहे ना, हे सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी चेक झालं. सगळे साक्ष देतात हेरोदापासून की हा निर्दोष आहे. आणि मग तो वल्हांडणाचा कोकरा स्वतः वधतो, तो मरतो आपल्यासाठी. पण एक गोष्ट सगळं जग साजरा करतात, ते रिझर्वेक्शन संडे. तो 3ऱ्या दिवशी उठला आणि तेव्हापासून करेक्ट 40 दिवस तो पृथ्वीवर राहिला दर्शन देत. 40 दिवसानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं
आणि 10 दिवस त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं की वाट बघा, मी तुम्हाला एक कैवारी आत्मा स्वर्गातून पित्याकडून देत आहे. आणि त्या 10व्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी माडीवर सांगितलेल्या ठिकाणी त्याचे शिष्य बसले असताना वरून सुसाट्याचा वारा आला, स्वर्गातून पवित्र आत्मा उतरला आणि सगळ्यांवर जिभेच्या रूपात, अग्नीच्या जिभेच्या रूपात अवतरला. आणि तो 50वा दिवस चर्चची स्थापना झाली, मंडळीचा जन्म झाला, आपला जन्म झाला. आपण बर्थडे साजरा केला 8 जूनला, हॅपी बर्थडे चर्च आपण साजरा केला. एकच दिवस इस्रायल म्हणतं हॅपी बर्थडे इस्रायल. आपल्याला सिनाय पर्वतावर रूल्स मिळाले, पेंटेकॉस्ट 50th डे. आपण चर्च म्हणून काय म्हणतो, ऑन 50th डे रिझरेक्शन नंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला आणि चर्चची स्थापना झाली. हॅपी बर्थडे चर्च, 2 बर्थडे एक साथ. किती छान ना. कोणाचा प्लॅन आहे? कोणाला जमलं असतं का वर्षानुवर्ष? कारण ही घटना होती 2000 वर्षांपूर्वीची, जे वलांडणाचा सण साजरा झाला आणि त्यांना रूल्स मिळाले. त्याची स्थापना 2000 वर्षापूर्वी झाली. 2000 वर्षानंतर खुद्द देव येतो, नव्या संगतीची स्थापना करतो चर्चची, आणि त्याच दिवशी सेम सगळं फॉलो करून. कोणाला जमलं असतं का हो? कुठल्या धर्मग्रंथात आहे असं? कुठल्या डॉक्ट्रिनमध्ये मिळेल का असं? एवढी शोधून दाखवा. असा देव 2000 वर्षापूर्वी घटना घडवतो, सेम त्याच्या स्वतःच्या जीवनात घडवतो आणि आता तो तुमच्या जीवनात घडवतोय. आणि टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आता इस्रायल लोक 50व्या दिवशी स्वतःच्या राज्याची स्थापना झाली म्हणून जे सप्तकाचा सण साजरा करत होते त्यावेळेस ते 2 भाकरी याजक ओवाळणी म्हणून पुलपीटवर नाही का कराराच्या कोशासमोर असं हलवत असे. 2 भाकरी म्हणा, 2 भाकरी. हा, आतापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या सणामध्ये खमीर विरहित भाकरी होती. खमीर पापाचं दर्शक आहे. खमीर नाही घालायचं. अख्ख्या घरात जर खमीर सापडलं तर त्या घराचं उच्चाटन व्हायचं, माहिती ना, हाकलून टाकायचे त्या घराला. इस्रायलमधूनच हाकलून टाकायचे अजिबात. त्यामुळे तपासणी अशा पद्धतीने व्हायची, घरात कुठं खमीर आहे का बघा रे, टाका पटकन कचऱ्यात. कारण खमीर विना आपल्याला सण साजरा करायचे आहेत. फक्त 50व्या दिवशी इस्रायलला त्यांनी परमिशन दिली की त्या 2 भाकऱ्या खमीर घालून करायच्या आहेत. ते मान्य करत नाहीत. आता जाऊन विचारा जरी ट्रिपला जाऊन तुम्ही, पेंटेक म्हणजे तुमच्या सप्तकाचा सण जो आहे ना, इस्रायल स्थापनेचा दिवस, त्या दिवशी 2 खमीर भाकऱ्या घालून करता. मग खमीराला तर पापाचं दर्शक आहे, मग तुम्ही घालायला नाही पाहिजे त्याच्यात. नाही आम्हाला सांगितलंय, मग त्याचा अर्थ काय सांगू नाही शकत. चर्च सांगतो. कारण त्यांना काय वाटतं की आम्ही 2 जे हलवतो भाकऱ्या, ते देवासमोर ओवाळणी करतो, ते 2 पाट्यांचं दर्शक आहे, आज्ञेचं. देव वेगळं पाहतो. देव पाहतो त्या 2 भाकऱ्यांमध्ये एक निवडलेला वंश इस्रायल आणि विधर्मी सगळे जे विश्वासणारे सगळे, अशा पद्धतीने तो 2 भाकऱ्यांना पाहतो. आणि खमीर हे दर्शक आहे की पाप असताना देखील देवाने तुमचा स्वीकार केला आणि आज देखील तुम्ही त्याच्या समोर उभे राहता. याजक, आज देखील तुम्ही याजक म्हणून स्वतःची ओवाळणी त्या पद्धतीने करता. तुम्ही फक्त एवढंच सांगा, त्या खमीरासारखं तुमच्यात पाप आहे की नाही? आहे की नाही? आहे. तुमच्यात जेलसी आहे अजूनही. तुम्ही रागिष्ट आहात. संध्याकाळ झालं सुद्धा दुसऱ्या दिवशीपर्यंत रुसून फुगून बसणारे लोक आहात. पाप करता तुम्ही. गरज पडेल तिथं खोटंही बोलता. बरोबर की नाही? खमीर असलेले लोक आहात. पण देवाने परमिशन दिली. माझ्या मंदिरामध्ये इस्रायल, ते पण काही धुतलेले नाही आहेत, मनुष्य आहेत. ते पण निवडलेला वंश म्हणून पाप करत नाही असं नाही. आपल्यासारखे माणसं आहेत, आपल्यासारखा स्वभाव आहे. त्यांच्यातही खमीर आहे, आपल्यातही खमीर आहे. एक इस्रायल आणि एक इस्रायल इतर, म्हणजे सगळे आपण विश्वासणारे. हे 2 भाकऱ्या एकाच वेळी ओवाळणी होते हे त्यांना माहीत नाही. देव असं बघत होता. 2 भाकऱ्या ज्या खमीरासह ओवाळणी दिली होती ना, त्या पद्धतीने तो बघत होता. समजते का? म्हणून आपण खमीर असूनही त्याच्या नीतिमत्वामुळं,
त्याच्या रक्तामुळं आणि त्याच्या आच्छादनामुळं आपण देवासमोर नीतिमान गणले जातो. दो वी हॅव सीन इन आवर सेल्फ वी प्रेझेंट आवर सेल्फ ॲज अ रायचस बिकॉज ऑफ द ब्लड ऑफ आवर जीसस ख्राइस्ट. त्याच्या रक्तामुळं हे शक्य झालं. तो बवाज हा ख्रिस्ताचा दर्शक आहे. कोणाचा दर्शक आहे? ख्रिस्ताचा दर्शक आहे. रूथ ही चर्चची दर्शक आहे आणि नामी ही इस्रायलचं दर्शक आहे. लक्षात येते? आता नामी हे इस्रायलचं दर्शक आहे. ती गेली होती, त्यांनी अवज्ञा मोडली, देवाने त्यांना परागंदा केला इकडं तिकडं, त्या पद्धतीने ते मोवाबात गेले आणि मग पुन्हा आपली त्यांच्या अवज्ञेमुळं त्यांनी बेथलेहेम सोडल्यामुळं त्यांच्या अवज्ञेमुळं आपल्याला सिलेक्शन झालं, रूथचं सिलेक्शन झालं. बघा वचन सांगतं, पौल देखील म्हणतो रोमकरस पत्रामध्ये, त्यांच्या आज्ञाभंगामुळं आपलं सिलेक्शन झालेलं आहे. ना आम्ही तिकडं आल्यामुळं रूथला घेऊन आले, चर्चला चान्स मिळाला, यहुदी इतरांना चान्स मिळाला, ती आली. आणि लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडलं. आता या सगळ्या स्टोरीमध्ये नीट लक्ष घ्या. इथे देव बाप ज्यावेळेस रूथला निवडतो, त्या निवडीच्या वेळेस जो म्हणतो ना पहिल्यांदा की माझ्यापेक्षा सर्वात पहिल्यांदा हक्क एका अधिक नातेवाईकाचा आहे, तो बघूया. स्टोरी तुम्ही ऐकली आहे. ते नातेवाईक कोण आहे जो म्हणतो की मी नाही करू शकत बाबा हिच्याशी लग्न? तो नातेवाईक कोण आहे? तो नातेवाईक आहे नियमशास्त्र. नियमशास्त्र परिपूर्ण आहे, तो पापासह राहू शकत नाही. पाप आणि नियमशास्त्र एकत्र राहू शकत नाही. तो म्हणतो मी रूथला स्वीकारू शकत नाही बिकॉज शी हॅज अ सीन इन हर. मी बघतो, मी राहू शकत नाही. आणि जिथं पाप थांबवतं ना तिथं ग्रेस काम करतं. जिथं पाप नाही का, जिथं नियमशास्त्र थांबवतं तिथं ग्रेस काम करतं. म्हणा, जिथं नियमशास्त्र आपल्याला थांबवतं तिथं ग्रेस काम करतं. नियमशास्त्राला माणसाशी देणं घेणं नाही, त्याला रूल्स पाहिजेत, रेग्युलेशन्स पाहिजेत, प्रथा पाहिजेत, रूढी पाहिजेत. ते मी सोडणार नाही. तसा रूल्स आहे, लॉज. आणि येशू ख्रिस्त ग्रेसच्या रूपात येऊन काय म्हणतो? चालतंय, मी आलो करतो, किंमत मी मोजलेली आहे, आय आलो. म्हणून आपली किंमती होते. जे 10 पिढ्या सुद्धा आपल्याला एंट्री नव्हती, जरी आपण इस्रायलमध्ये आलो, यावे देवाला स्वीकारलो असतो, 10 पिढ्यापर्यंत आपल्याला मज्जा होता. पण त्या बवाज होता, तो येशू ख्रिस्त होता. त्याच्यामुळे आपल्याला परमिशन मिळाली, ग्रेस मिळाला आणि त्या कृपेमुळे आपण ख्रिस्तामध्ये त्यांच्यामध्ये येतो आणि रोवले जातो. किती छान. नियमशास्त्र काय म्हणतं? मी नाही घेऊ शकत त्यांना, यहुदी इतरांना मी घेऊ शकत नाही. ग्रेस काय म्हणतं? आय आलो. बवाज म्हणतो मी घेतो, मी लग्न लावेन. किती छान. तुमच्या बंडाळीमुळं इस्रायल मी रूथला स्वीकारलेला आहे आणि रूथला अशा पद्धतीने ख्रिस्त संपूर्ण जगाला आज या ग्रेसमुळं स्वीकारतोय. निवडलेला वंश होता, परंतु आता सगळ्यांनाच त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्या 2 भाकऱ्यात पेंटेकॉस्टच्या दिवशी जे निवडलेलं वंश इस्रायल आणि सगळे आपण ख्रिस्ती इतर, हे सगळे मिळून एक आता नवीन गोष्ट तयार झाली, ते म्हणजे चर्च. पेंटेकॉस्टच्या दिवशी आज इस्रायल लोक पण त्यामध्ये मोडतात आणि संपूर्ण विश्वासणारे मोडतात. आज जेवढे इस्रायलसुद्धा ज्यांचं तारण होत आहे ते एकत्रितरित्या स्वतः समोर परमेश्वराला स्वतःला सादर करत आहे. लक्षात येते? तर या पद्धतीने या स्टोरीमध्ये हे सगळं लपलेलं आहे. हे घ्यायची पद्धत कुठे माहिती आहे का तुम्हाला? जसं आपण मत्तैच्या पुस्तकात 13व्या अध्याय 44 वर्षात वाचतो की एका व्यक्तीला एका जागेमध्ये धन सापडतं, नाही का? धन लक्षात येते की ते धन आहे. तो आपलं सर्वस्व विकतो. काय करतो? सर्वस्व विकतो आणि ते धन घेण्यासाठी प्रयत्न करतो. ते पूर्ण शेती विकत घेतो फक्त धनासाठी. तसं येशू ख्रिस्तानी रक्त संपूर्ण जगासाठी व्हायला, अख्खं जगच विकत घेतलं तुमच्या आमच्यासाठी. ते खजाना म्हणजे तुम्ही आहे. या जगातला लपलेला खजाना म्हणजे तुम्ही आहे, स्वर्गीय राज्याचे. तुम्हाला विकत घेण्यासाठी त्याने अख्खं जगच विकत घेतलं, अख्खं फील्ड विकत घेतलं त्याने. चला, का? तर तुम्हाला त्याच्यातून निवडून घ्यायचं होतं. तुम्ही आहात त्याची संपत्ती. इर्मया 32व्या अध्यायामध्ये हनामेल नावाचा इर्मयाचा चुलत भाऊ आहे.
त्याला जमीन विकायची असती, त्याला काहीतरी गरज पडती पैशांची, आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या भावकीमध्ये आधी विकावं लागतं. आणि इरमायाला देवाकडून संदेश प्राप्त होतो की उद्या तुझ्याकडे हानामेल येईल. वाव, आधी देव सांगतो त्याला, आणि त्याची जमीन तो विकत घे म्हणेल, पण तू ती विकत घे, कारण तुला तो हक्क आहे, तू योग्य आहेस. या अख्ख्या जगामध्ये आपला किन्समॅन, असं ह्याला, हे जे जवळचे नातेवाईक विकत घेतात ना त्यांना किन्समॅन म्हणतात किंवा गोयल म्हणतात. रिडीमर, सोडून घेण्याचा हक्क असलेले किंवा योग्य असलेले, योग्य, वर्दी, वर्दी. म्हणून तर गाणं म्हणतो ना आपण, वर्दी इज द लॅम्ब. एकच व्यक्ती आहे, तो किन्समन होता. या जगामध्ये आपण पडलेलो होतो, पण या संपत्तीला तुम्हा आम्हाला विकत घेण्यासाठी खुद्द देव इथे येतो. संपूर्ण जग रक्ताने खंडून विकत घेतो, पण त्याची संपत्ती कोण आहात? आज या संपूर्ण विश्वामध्ये चर्चमध्ये बसलेले हे सगळे लोक त्याचा खजाना आहेत, त्याची संपत्ती आहे, त्याचा स्वर्गीय राज्य आहात तुम्ही. तुमच्यासाठी त्यांनी जग विकत घेतलं. अरे त्यांनी सगळ्यांसाठी तारण मोकळं ठेवलं, पण त्याच्या मागचा उद्देश तुम्हाला आम्हाला विकत घेण्याचा होता. हे सीन आपण बघायचं का स्वर्गामध्ये घडतंय? स्वर्गामध्ये हे सीन घडतंय. प्रगटीकरणाचं पुस्तक 5वा अध्याय 1 ते 9 वचन. आपला किन्समन, आपला गोयल, वर्दी इज द लॅम्ब, कसं आलं गाणं? जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाटपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची गुंडाळी मी पाहिली. राजासनावर कोण बसलाय? देवबाप. त्याच्या हातात एक गुंडाळी आहे, 7 शिक्के त्याच्यावर आहेत, आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे? हु इज वर्दी? असे मोठ्याने पुकारणारा बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी, बघा स्वर्गामध्ये, पृथ्वीवर, पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्या पाहण्यास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडण्यास आणि तिच्यात पाहण्यास योग्य असा आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. योहान बोलतोय, तो रडत आहे. पण पुढे बघा, तेव्हा वडील मंडळांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवलाय. क्रूस खांबावर ती किंमत मोजली आहे, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून उघडण्यास योग्य, वर्दी ठरला आहे. ही इज वर्दी. तो लॅम्ब वर्दी ठरलाय. पुढे, तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये वडील मंडळ यांच्यामध्ये त्यांचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याला 7 शिंगे, 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवले देवाचे 7 आत्मे आहेत. पुढे, त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता म्हणजे देवबाप, त्याच्या उजव्या हातातून काय घेतलं? ते गुंडाळी. आणि त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ विणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जणांच्या प्रार्थना होत. आणि पुढे ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस. यू आर वर्दी. कारण तू वधला गेला होतास, तू आपल्या रक्ताने सर्व वंश, म्हणा सर्व वंश, अख्खी पृथ्वी विकत घेतली होती. तुम्ही जे मगाशी मी स्टार्ट केलं ना, वंश, जात, धर्म, सगळ्यांना विकत घेतले त्यांनी, फक्त आपल्याला नाही. पण आपण विशेष निधी आहोत त्याचे. निरनिराळ्या भाषा बोलणारे, पटलं? उगीच आपलीच कॉलर टाईट करून हिंडू नका. समोरच्याला पण त्यांनी विकत घेतलेला आहे, आपल्या घराच्या शेजारच्याला पण विकत घेतलेला आहे, आपल्या बॉसला पण विकत घेतलेला आहे, आपल्या नोकराणीला पण विकत घेतलेला आहे. सगळ्यांना तो विकत घेतलेला आहे. लोक व राष्ट्र यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहे. तो आपला किन्समन, रिडीमर होता. आपले आदाम साहेब यांच्याकडे ही कागदपत्र होती. पृथ्वीची कागदपत्र साहेबांकडे होती. साहेबांनी बायकोच्या प्रेमात जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला. म्हणून कुटुंब प्रमुखांनो, जरा जागृत राहा. बायकोला भुरळ घालणारे अनेक श्वापद हिंडत आहेत. ते तिला काय काय दाखवतील, ती भुलेल. पण आदामासारखं, बैलासारखं लगेच म्हणू नका. शुद्धीवर राहा आणि पाप करू नका, तिलाही करू देऊ नका. जबाबदारी आहे ना तुमच्यावर, उगी तिला दोष लावायचं नाही.
शॉपत नाजूक पात्र शोधत असतं. नाजूक पात्रावर आपला जास्त प्रभाव पडतो, म्हणून ते डायरेक्ट आपल्यावर येणार नाहीत. तसे आपले आदामसाहेब झुकले आणि चूक झाली. ते पूर्ण पृथ्वी सगळी कागदपत्र शैतानाकडे गेली. त्या शैतानाकडून कागदपत्र घ्यायला आपला बवाज बेथलेहेमातून आला रूथला विकत घेण्यासाठी. रूथला घ्यायचं होतं त्याला, त्यामुळे त्याने अख्खी जमीनच विकत घेतली. रूथ चाहिए मुझे, चर्च चाहिए मुझे, ये लोक चाहिए मुझे असं म्हणत येशूने काय केलं, अख्खं कागदपत्रच विकत घेतलं, सगळी जमीनच विकत. रूथला घ्यायचं होतं का नाही, त्यामुळे आधी काय घ्यावं लागलं त्याला, जमीन. बवाज कुठून होता, बेथलेहेमातून. येशू कुठून होता, बेथलेहेमातून. त्याने आपल्या रूथला, म्हणजे हे आपल्या म्हणा मी रूथ आहे म्हणू शकता नाही, म्हणजे मी मंडळी आहे, मी चर्च आहे, मी ती खास विशेष निधी आहे. म्हणा मी खास विशेष निधी आहे माझ्या देवाचा, माझ्या देवाचा मी खास विशेष निधी आहे, ज्याला विकत घेण्यासाठी त्यांनी अख्खी पृथ्वी विकत घेतली. आणि याची कागदपत्र होती शैतानाकडे, किंमत एकच होती, मरणदंड. पापाचं वेतन मरण. म्हणला मी स्वीकारतो, मी स्वीकारतो, कोणीच लायकीचा नाही आहे. पाप विरहित एकच आहे देव, तोच उतरला, त्यानेच किंमत मोजली. किंमत मोजल्यावर म्हणले आता डॉक्युमेंट्स बाय. पहिल्या शैतानाने जाऊन कोणाला दिले असतील. हे सगळं प्लॅन देवाचं आहे. देवापेक्षा शैतान मोठा आहे का, तुमची ती पण संकल्पना क्लिअर करतो. देवाने बनवलेला आहे तो. हॅलो, संपूर्ण सृष्टी जशी बनवली, देवदूतांना बनवलं ना, तसं आद्य देवदूतांपैकी एकाला, तो एक आहे, आद्य देवदूतांपैकी एक आहे तोच फिरून येऊन सांगतो, आज मी फिरून आलो. या आंटी जरा जास्त जागावपणा करत होत्या, तो भाऊ आज तिसराच काहीतरी बघत होता सर, त्यांनी ती बाई आज चर्चमध्ये हालेलुया म्हटली की नाही, बाहेर जाऊन खूप वेगळं बोलली सर. हा, नळाच्या पाण्या भांडामध्ये ना खूप काय सॉलिड शब्द वापरले सर, तिच्या तोंडून हालवली, पुढच्या वेळेस ऐकलं तर माझा तर ती पापड होईल, असं ती बाई होती सर. तो माणूस तर विचारू नका सर, इतकं भारी काम करत होता आणि बाहेर इतके घाणेरडे काम करत होता, असं तक्रार करणारा हा माणूस. याच्या पलीकडे काही नाही. आणि पाप करून त्याचा अधिकार तुमच्यावर येतो. मग पाप आलं ना, मग मृत्यूदंड आहे आणि मग तो तुमच्यावर हावी होतो. त्याला ते काम दिलेलं आहे तुमची परीक्षा घेण्यासाठीच. त्याची लायकी नाही देवाच्या समोर उभे राहायची, म्हणून त्याला लय भारी मानू नका. लक्षात येते, तो शैतानाला देखील काम लावणार आपला देव आहे. हा चल रे, तुला दिला मी सचिन, यो कर तुझं काय करायचं त्याचं, पण माझा सचिनवर विश्वास आहे असं म्हणू शकेल का देव? जसं युवाबद्दल बोलला तसं इथल्या मंडळीतल्या लोकांबद्दल बोलेल का युवा विश्वासाने? हा मोठा प्रश्न. तुम्ही यस म्हणा लागलात, युव बताओ, चेष्टा नाही, त्याच्याबद्दल देव साक्ष देतो. हा जा चल हे करून घे, पण माझा कॉन्फिडन्स त्याच्यावर आहे. तुमचा कॉन्फिडन्स हे फाड बसली, ओ सॉरी मी या मंडळीत जात नाही सर, तू या फोटोत हे मानेसरांना अजिबात नाही सर, आपली भेटच झाली नाही कधी, यांची भेटच झाली नाही सर, तुम्ही मारू नका, दुसरा थप्पड मारू नका, एवढं टेन्शन घेऊ नका सर, मी जातच नाही आणि परत दिसणार पण नाही सर. अशा आहात का योबाप्रमाणे म्हणाल धन्य तो देव, मारताय का हे दुसरं घे, पण मी येशूला सोडणार नाही, मी मंडळीला सोडणार नाही. अरे खूप मोठं आहे, उगीच म्हणू नका मी योबासारखं आहे. 2 सॉरी लागले की सगळी तुम्ही योग आहात की काय आहात का जोक आहात हे कळून जाईल. जोब आहात का जोक आहात हे लगेच लक्षात येईल. लक्षात येत आहे, अख्खं जग विकत घेतलं राव त्यांनी. ते शैतानाला काय करावं लागलं असेल, कागदपत्र स्वतःकडे नाही देवपित्याकडेच ठेवावं लागते, आणि तू मालक नाही भाऊ, अख्खं जग त्या देवपित्याने बनवलेलं आहे. तू आदामामुळे त्याच्याकडून घेतला, पण ती कागदपत्र बँकेतच राहणार. ती घेण्यासाठी देवबाप घेऊन उभासलाय. आणि आता कोण म्हणतंय, हु इज वर्दी? आवर लॉर्ड जीसस ख्राइस्ट, ही इज द लॅम्ब हु इज वर्दी. त्यांनी किंमत मोजली, त्यांनी शिक्के घेतले, फोडले, पृथ्वी विकत घेतली तुमच्या आमच्यासाठी. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. दिस इज द स्टोरी. आता तुम्ही उत्तर द्या. बवाज म्हणजे कोण आहे? ख्रिस्त आहे. नामी कोण आहे? इस्रायल आहे. रूथ कोण आहे? चर्च आहे.
आता इस्रायल आणि रूथ हे दोघं एकत्रच राहणार आहे. तुम्हाला एक स्टोरी माहित आहे का? जेव्हा हंगामाचा समय आला होता त्यावेळेस रूथ कोणाच्या पायाजवळ झोपली? हंगामाचा समय म्हणजे महासंकट समयाचा काळ. झोडून काढण्यात येणार आहे, भुसाने जाळण्यात येणार आहे, गहू बाजूला केला जाणार आहे, निधन वेगळं केले जाणार आहे. ते हंगामाचा सण म्हणतात त्याला. धोपटतात असं दाणे काढण्यासाठी. जे खरे आहेत ते चाचपणी 7 वर्षात होणार आहे. पण डोंट वरी, त्यावेळेस रूथ म्हणजे आम्ही तुम्ही चर्च त्याच्या पायाजवळ निश्चिंत असणार आहे. 7 वर्षाच्या त्याच्या काळामध्ये त्याच्या चरणाजवळ आकाशामध्ये निश्चिंत असणार आहे. बिकॉज ही ऑलरेडी सिलेक्टेड अस. ही ऑलरेडी टेल्ड अस आय लव्ह यू. असं सगळं लपलेलं आहे त्याच्यात. सो डोंट वरी, हंगामाचा समय येईल. त्या मात्र एवढं संजीवन सभा होणार आहेत ना 7 वर्षात खाली पृथ्वीवर. जे जे हिटलर सारखं बसलेले असतील त्या काळात, ते जे वटणावर आणणार ना त्यावेळेस सगळ्याला आठवणार, ते रुबी कसबे सिस्टर सांगत होते यार, मी ऐकलं नाही. ती बाई दिसत नाही, त्यांचं ते दुकान तसंच आहे पण ती बाई रॅप्चर झालेली आहे, पण आपलं काय खरं नाही. एवढा संजीवन सभा होतील. लोक मारा पण मी सोडणार नाही असं म्हणणार आहेत बघा लोक. तुम्ही असं समजू नका की घाबरून लपून राहतील, ते भित्रे जातील, ते जे होतील. काही लोक ज्यांनी चव चाकलेली आहे, तुझा शेजारी कसं काय, तो मरणार, येशूसाठी मरणार. आज नाही, तुमचं रॅप्चर झालं ना त्यांना विश्वास बसणार. कारण राजाधीशच्या घरात बघितल्यावर सगळ्या गायब. अरे आमेन म्हणा. हे घर घेऊ का मी? घेऊ शकतो, पण नंतर जे वसुली सुरू होती दुसऱ्याची येऊन, त्यांनी म्हणणार हे लोक खरे होते, ह्यांनी सांगत होते येशू येणार आहे, रॅप्चर होणार आहे. हे संपलं आता. जे संजीवन सभेमध्ये भाग घेतील, रक्तसाक्षी होतील, ते डायरेक्ट स्वर्गात एंट्री. आणि क्लॅप वाजवायला आपणच असणार. कोण कोण यायला लागलंय, कोण कोण यायला लागलंय, आणि कोण कोण यायला लागलंय म्हणून आपल्या अपेक्षा असतात का नाही. ते जर आला नाही तर समजून घ्या त्यांनी लपलं, त्यांनी राशन पाणी स्वीकारला. लावा तुमची चिप घाला, इथं लावा, आपण आहे बस तुमच्यासोबतच. ते नाही का कानाखाली बसल्यावर हे मी इथला नाही आहे हा म्हणणारे लोक त्या 7 वर्षामध्ये त्यांचं काय होईल माहिती नाही, पण ते अनंत काळच्या न्यायासाठी उठणार आहेत. आपण धन्यवादित आहोत जे पहिल्या वेळी सुटणार आहे. एक तर रॅप्चर, नाहीतर निजले असेल तर पहिल्या पुनरुत्थान. त्याच्या पलीकडे आपली मजल मारू नका. सुधारा आत्ताच. राग असेल तर कमी करा. बाहेर जर भानगडी सुरू असतील तर बंद करा. आत्ताच्या आत्ता ताळावर या. आदामानी जी चूक केली ती तसं करू नका. शेवटला आदाम जो बवाज आपला त्याच्यासारखं राहा. स्टँडिंग इन स्ट्रेंथ, शक्तिशाली होऊन उभे राहा जगामध्ये. आणि ते स्तंभ म्हणून उभे राहा देवाच्या मंदिराचा, जसा बवाज म्हणून तो उभा होता. का उभारणार तुम्ही? आता उभे राहा. आपण त्या योग्य असलेल्या मेमण्याला स्टोरी कळाली. रूथच्या स्टोरीमध्ये परत एकदा विचारतोय, बवाज कोण आहे? रूथ कोण आहे? चर्च. नामी कोण आहे? आणि एक जण पवित्र आत्मा, तो नौकर आहे जो बवाजाला सांगतो की ही रूथ कोण आहे. कारण पवित्र आत्मा योहान 16 मध्ये म्हटल्यासारखं तो कधीच क्रेडिट घेत नाही. तो ख्रिस्ताला उंचावतो, त्यामुळे तो सायलेंट राहतो. आता देखील आहे, पण तो उंचावत आहे येशूला. तो नौकर तिथं अननेम्ड सर्वंट होता ना, तो पवित्र आत्म्याचं काम करतो. तो इंट्रोड्यूस करून देतो की हू इज युअर चर्च, आणि तो कशी आहे, काय आहे ती व्यक्ती, हे सांगण्याचं काम पवित्र आत्मा करत असतो देवपित्याला आणि आपल्या पुत्राला, म्हणजे देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला. लक्षात येते? आणि नियमशास्त्र ती व्यक्ती आहे जी म्हणते की मी यांना स्वीकारू शकत नाही. त्यामुळे ग्रेस येशू ख्रिस्तामुळे, आणि आज आपण त्या ग्रेसमुळं त्याच्या मंदिरात आहोत. नाहीतर नियमशास्त्र असले असते तर आपण कधीच बाहेर असलो असतो. हे आपण हे सगळं ऐकून 2 मिनिटं मनन कराल का जे ऐकलं?